साहेब अहो साहेब असं बाहेर फिरून येईन नवरदेवानं. बबन पण मला करमतच नाहीये. चला सुमीकडे जाऊया. नाही नाही अहो आता लगीन ठरलंय का नाही मग नवरदेवानं असं घराच्या बाहेर पडायचं नसतं. बबन पण मला चैनच पडत नाहीये रे. तुमची चैन होती पण माझं हाल होते ती मी मरतोय. हं? अहो सुमीच्या त्या मैत्रिणी लय डेंजर आहे त्या. आता हेच बघा की हा बघ हाय का हे काय? ओळखा बरं काय असेल. अरे मेहंदीचा कोण आहे माहितीये मला. मग हे काय म्हणून कसं काय विचारलं आधी. हे हे काय म्हणजे हे कशासाठी असं? अहो साहेब आता मेहंदी कशाला असती हातावर काढायला. साहेब तुम्ही सांगितलंय हातावर मेहंदी काढ म्हणून. कोण सुमी? अयो अहो साहेब काय बोलताय काय तुम्ही. आवाज हळदे त्या उद्या लगीन आहे नवरीचं नाव विसरलं होय तुम्ही. अरे बबन असं कसं विसरीन बाबा मी. मग आधी कोण सुमी म्हणून कसं काय विचारलं. अरे तो ऍटिट्यूड होता माझा. काय ऍटिट्यूड ऍटिट्यूड माझी ऍटिट्यूड. अटू टू द हा बर ती जाऊ दे तिकडं. साहेब अहो सुमीनं माझ्यावर जबाबदारी दिली ती जर पार पाडली नाही का नाही तर माझं काय खरं नाही. अहो त्या सुमीच्या मैत्रिणी येत्या का नाही त्यांनी मला धमकीच दिल्या. सुमीचं नाव जर तुमच्या हातावर नसलं का नाही तर माझं काय खरं नाही. अरे पण तुझा काय संबंध? तीच मला पण कळलं झालंय माझा काय संबंध. पण त्या सुमीला सांगायचं कुणी. साहेब काढा की मेहंदी प्लीज तर प्लीज नाही पाया पडतो की प्लीज तर. बाबा मी तुला एकदाच नाही सांगितलंय. प्लीज 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 पण 1000 वेळा प्लीज म्हणे मी तुम्हाला. बबन नाही. प्लीज तर. काय केलंयस तू मामा साहेब. अहो आता तुम्हीच सांगा लगीन आहे म्हणल्यावर मेहंदी काढाय पाहिजे का नको. हा सांगा बरं. अजिबात नाही. ताई मॅडमला अजिबात आवडणार नाही आणि समरला पण नाही. हो मामा मी सांगितलंच आहे मी मेहंदी काढणार नाहीये म्हणून. हा मेलो आता मी. माझी लग्न आधी माझ्या बायकोचं कपाळ पांढरं होणार. साहेब काढा की. अहो सुमीनं सांगितलं या. सुमीला सांग मी तिचं ऐकणार नाहीये म्हणून. समर तू याचं काय ऐकू नको. वेडा आहे हा. अरे बाबा लग्नात नवरा नवरीची खूप धावपळ असते. जा तू आराम करा जा. हो हा, नाव पण काढा नाव पण. नाही साहेब साहेब अहो प्लीज की प्लीज साहेब काढा की मेहंदी. बबन थांब. मला एक जबाबदारी द्यायची तुला. कसली. कसली म्हणजे काय. आजचा आणि उद्याचा दिवस राहिलेत लग्नाला फक्त. हे बघ तू संख्ये गुरुजींवर नजर ठेव. काय सुमीनी सांगून सुद्धा समर ज्या अर्थी मेहंदी काढायला तयार झाला नाही त्या अर्थी तो ताईच्या मुठीत आलाय. पण काय उलट पालट होता का म्हणायला लागणार. जर काय उलट पालट झालं तर त्या संख्येला आपल्याला उलटा लाटवायचा आहे. त्यामुळे तू त्यांच्यावर नजर ठेव. मग समज साहेबांच्यावर नजर कोण ठेवायचं. बबर तुला आत्ताच सांगितलं ना समर आता ताईच्या मुठीत आलाय. त्यामुळे समोर लक्ष ठेवायची काही गरज नाही. तू संख्येवर लक्ष ठेव. तुला सांगितलं तेवढं कर रे. धू म्हणलं की धुवायचं. चल. हो अरे बाबा आता काय नजर लावतोस का काय मला. का मी मुलगी आहे माझ्याकडे एक टेक लावून बघतोयस ते. गुरुजी मला तुमच्यावर नजर ठेवायला सांगितले. कधी एकदा हे लग्न होते असे झाले मला. बरं गुरुजी ती जाऊ द्या. अहो सुमीनं सांगितलंय पायलट साहेबांच्या हातावर मेहंदी आणि तिचं नाव पाहिजे. आणि मामासाहेब तर म्हणते ती की ताई मॅडम्सनी ती पटणारच नाही. आणि जर नाही काढलं तर सुमीच्या मैत्रिणी माझा खिमाच करून टाकतेली. गुरुजी पत्रिका बघून मला उपाय सांगा की. अरे पत्रिका कशाला बघायची.
समर साहेबांना मेहंदी काढायला सांग. अहो समोर साहेब रुसले ती तर सुमीनं त्यासनी येऊन दिलं नाही ना, म्हणून ती म्हणते ती आता मी मेहंदीच काढणार नाही. आता मामी साहेब थांबा, बसा की. नमस्कार गुरुजी. नमस्कार. ते माझ्या पोराचं बघा ना काहीतरी. अहो मी काय आता डॉक्टर आहे का? मी फक्त पत्रिका बघतो. घ्या पत्रिका बघा की. आमचं समोर जसं सांगितलं ना उपाय तसं मला पण सांगा की. गुरुजी मला पण उपाय सांगा की काहीतरी. मामी साहेब, तुम्ही आणि मामा साहेबांनी मेहंदी काढायची आणि एकमेकांच्या हातावरती नाव लिहायचं. मग बघा तुमची रम्मी बसणार म्हणजे बसणार. खरंच काय? मग आजच काढते मेहंदी. पण एक अट आहे, तुमच्या सोबत नवरदेवाच्या सुद्धा हातावरती मेहंदी काढली पाहिजे आणि नवरीचं नाव. पण गुरुजी काय मॅडम मेहंदी काढून देणार नाही म्हणते ती की. मी समजावते त्यांना. मुलासाठी आता मी काय बी करीन. गुरुजी अहो कसलं भारी आहे तुम्ही. थँक्यू व्हेरी मच गुरुजी. शेवटी तुम्हाला माझी कनव आलीच बरं का. लय भारी आहे तुम्ही गुरुजी. थँक्यू व्हेरी मच. काय सुरू आहे? काय सुरू आहे? या वयात शोभतं का अशा खाणाखुणा करणं तुला? ते लग्न घर आहे पण लग्नासारखं काही वाटतच नाही. बाहेर एवढा मोठा मंडप उभा आहे, डेकोरेशन सुरू आहे, अजून काय पाहिजे? ते बांगड्या मेहंदी कायच नाही. आता लग्न आहे म्हणल्यावर पाहिजेत नाही आपण गोष्टी. काही गरज नाहीये. अनुराधा मी काय म्हणतोय, नवरदेवाची म्हणजे आपल्या समोरची हाऊस मौज व्हायला पाहिजे ना. मग करूया की मेहंदी वगैरे. कपडे आणलेत ना, ते घाला आणि अक्षताला उभे राहा. अहो आपला समर अमेरिकेतून शिकून आलाय, त्याला या असल्या गोष्टी अजिबात आवडणार नाहीत. मेहंदी बांगड्या काय जुनाट पण आहे हा. शी. नरसू काय सुरू आहे हे? काय सुरू आहे हे? बिन पोराची आई मी म्हणलं माझ्या पोराच्या लग्नात मिरवायचं नशिबात नाही. माझ्या समोरच्या लग्नात तरी मिरवायला मिळेल. कशाचं काय ते बी नशिबात नाही माझ्या. देवाची का परीक्षा बघतोय काय माहिती. जगण्यात काय अर्थच राहिला नाही माझ्या. मला तर जीवच द्यावाचं वाटतं. शालू जीव द्यायचं बोलू नकोस प्लीज. अगं समोरच्या लग्नात विघ्न नको, नंतर काय करायचं ते कर. असलं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. माझ्या भाच्याच्या लग्नात हातावर मेहंदी काढून मिरवायला मिळत नसेल तर मला जगायचंच नाही. आज रातच्यालाच जीव देते मी. बस ठीक आहे, कर काय करायचं ते.
पण घरातल्या घरात. काय नरसू? हो, घरातल्या घरात, घरातल्या घरात. उगाच घावल्यावाने डझन डझन बांगड्या भरू नका. अहो मामाजी, आम्ही कशाला भरतोय एवढ्या? अगं काय काय जणी असतात तशा, म्हणून सांगितलं. खाऊन नाव काढलं पाहिजे मंत्री पाटलांनी. रुकवताचा फराळ कुणी केला विचारलं पाहिजे. मला त्या हिरव्या भरा बरं का, आणि लय नका भरू. मला डझन भर. बायच्या जातीनं लय जपावं लागतं बघ. एकदा का बांगडी फुटली तर ती पुन्हा जोडता येते का? येते नाही ना. मग एकदा जर कुणाचं मन मोडलं तर ते पुन्हा जोडता बी येत नाही. म्हणून बायच्या जातीनं कधी कुणाचं मन मोडू नये. हा, काय हुशार आहे पोरगी बघा. हुशार सुदे. मग तू का नाही भरलंस ग बांगड्या? हे हट, मी काय बायच्या जातीला जाणार नाही आणि लगीन बी करणार नाही. लगीन म्हणजे इगीन. हे बाई, लगीन घर आहे. उगाच काय बाई नाही ते बोलू नकोस. कळलं का? हुशार. पुरवलेली बांगड्या भरायच्या असतात. बांगड्या भरून घे बघू. हो भरते. हे नवरी मुलगी आली, तिला भरू दे आधी बांगड्या, मग बाकीच्या मागणं. काय नवरी बाय, झालं का पोटोबा? मग माझं तास असलं, मला काही टेन्शन नाही. तिकडे सासरी गेल्यावर नवऱ्याला टेन्शन देऊ नको म्हणजे झालं. ह्यो चुडा म्हणजे बाईचं सौभाग्य. बाईच्या हाताला चुडा लय शोभून दिसतो बघा. ह्या नवऱ्या लोकांना काही कामच नसतात. मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या नाही तिथे टपकलेला असतोच. आणि ते कमी म्हणून हातावर बी. सुमे, तुझ्या हातावर नवऱ्याचं नाव आहे, पण नवरदेवाच्या हातावर तुझं नाव आहे का नाही? हा, समर, काढ ना बाळा मेहंदी, आणि मेहंदीत नवरीचं नाव. नाही मामी. साहेब, काढा की अहो मेहंदी, आणि मेहंदीत सुमीचं नाव. नाहीतर अहो सुमीच्या मैत्रिणी माझं बुकना पाडतील. नाही. समर, तुझ्या लाडक्या मामीसाठी एवढं पण करणार नाहीस का? एक मिनिट मामी, मी तुमचा लाडका आहे ना? अरे हो, तू माझा लाडका भाचा आणि मी तुझी लाडकी मामी. ऐक ना, एवढं माझ्या आयुष्याचं भलं होईल रे. साहेब ऐका की, माझ्या बी आयुष्याचं भलं होईल अहो. अरे च्या, इथे माझ्या आयुष्याची कोणालाच पडली नाही. ती सुमी तिकडनं हुकूम सोडणार आणि मी ते इथे काय ऐकू? तिनं मला रिक्वेस्ट केली पाहिजे. साहेब असं करू नका प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे, पण मला सुमीनं रिक्वेस्ट करून मेहंदी आणि तिचं नाव काढायला सांगितलं पाहिजे. हा चालतंय, एक मिनिट लगेच फोन लावतो तिला. आलो. हॅलो. हॅलो सुमी. साहेब मेहंदी लावायला तयार आहे ती, पण तुझी परमिशन पाहिजे म्हणते त्या. परमिशन? होय, पण साहेब तुझ्या सांगण्याबारी नाही ती. हा, अजिबात नाही बर का. पण तुझा हुकूम आल्याशिवाय मेहंदी लावणार नाही असं म्हणते ती साहेब. असं? माझा हुकूम एवढा पाळत होता तर मी काय येऊ नका सांगताना कसं काय आलं त्यो? हे बघ सुमी, हे बघ हे बघ हे बघ. ऐक, झालं गेलं गंगेला मिळालं. हा, तो आता एक काम कर, साहेबांनी जरा हुकूम दे. हा बर, फोन दे त्याला. हो, पण जरा रिक्वेस्ट केल्यासारखा हुकूम दे बर का प्लीज. हुकूम म्हणजे हुकूम. दे फोन. हो.
साहेब हुकूम केल्यासारखी रिक्वेस्ट करणार म्हणते. रिक्वेस्ट म्हणजे रिक्वेस्ट, हुकुम बिकुम काय चालणार नाही. घ्या बोला. हा हॅलो. काय रे पायलट, माझं नाव आणि मेहंदी काढायला नाही म्हणतोयस तू? रिक्वेस्ट कर मला, रिक्वेस्ट तरच करेन मी. आता फोन मध्ये येऊन मारीन तुला. माझं नाव काढायला काही पैसे पडतात का तुला? नाही. तर लाज वाटत्या? नाही. मग गप काढ मेहंदी आणि माझं नाव पाहिजे त्यात. मी बी तुझं नाव काढले, कळलं? हो. मी नाहीच म्हणत होतो आधीपासून. होय म्हणा साहेब प्लीज. समर, होय म्हण समर. होय. मामा साहेब, मला माझ्या हातावर दिताचं नाव चालायचंय. तुम्ही मॅडमनी तांदितलंय. गाड चालतात. बबनच्या हातावर कुणाचं नाव लिहायचं? बबनच्या हातावर ना आपण एक मोठं प्रश्नचिन्ह काढूया. काय साहेब, अरे मजा करतो रे. चांगलं काढा बर का. मग काय काय लिहायचं हातावर? सुमन की मिसेस मुख्यमंत्री? सुमी. सुमी आहे ती माझी, त्यामुळे सुमीच लिहा. हा, तर माझी सुमी. अयो, आता माझं टेन्शन मिटलं. आता लग्नातच भेटूया. हा, मी जातो. समर, आवडलं नाव? ते तर केव्हाच आवडलंय. अरे नवरीचं नाव हातावर आलं ना, ते लाजायचं असतं. लाज रे, लाज लाज. काय गोंधळ सुरू आहे? ताई, ते रिवाजाप्रमाणे मेहंदी काढली होती, म्हणजे तू हो म्हणालीस म्हणून. मम्मा, अगं सुमीने सुद्धा माझं नाव तिच्या हातावर काढलंय. म्हणून समरच्या हातावर तिचं नाव काढलं. अनुराधा, हे बघ ना, कसं वाटतंय? अरे वा, तुम्ही पण करताय का दुसरं लग्न? नरसू, शोध बाबा यांना दुसरं कोणीतरी. नाही म्हणजे एकाच मंडपात लावून देऊया बाप लेकाचं लग्न. काय अनुराधा, मी झोपायला जाऊ? जातो. समर, जा रेस्ट करा. हो मम्मा. ताई, गुरुजींनी सांगितलं म्हणून हातावर मेहंदी आणि नाव. आत्ता हातावर आणि लग्नानंतर डोक्यावर बसेल. रिवाजाच्या नावावर किती खपवणार? आत्ता करू दे तिला तिची मनमानी. लग्न होऊन येऊ दे एकदा घरात, मग तिला तिची लायकी दाखवून देते.